सध्या राज्यातली जी राजकीय परिस्थिती आहे किंवा सत्ताधारी पक्ष हे एकमेकाची कशी कोंडी करतायत, दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती किती वाईट आहे, या सगळ्या गोष्टींवर आपण परखडपणे बोलत असतो, सत्य मांडत असतो आणि सरकारला एक प्रकारे निर्णय घ्यायला भाग पाडण्याचा आपला छोटासा का होईना पण प्रयत्न असतो. पण काही गोष्टींमध्ये सरकार अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतं आणि त्यावेळी आपण सरकारचं कौतुक करणं हे क्रमप्राप्त असतं. तर आज अशीच एक बातमी आपण सगळ्यांनीच न्यूजपेपरमध्ये वाचली, तुम्हीही वाचली असेल. ती बातमी होती सौर कृषी पंपांबाबत. एका महिन्यामध्ये राज्य सरकारनं जवळपास 45,000पेक्षा जास्त सौर पंप हे फिट केलेले आहेत आणि हे एवढं मोठं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे की त्याची नोंद आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये झालेली आहे. आता सरकार युद्ध पातळीवर हे सौर पंप देत आहे, म्हणजे फक्त सरकार हे सौर पंप देतच नाहीये, तर यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सबसिडी देत आहे. आणि सबसिडी किती आहे माहिती आहे तुम्हाला? तर ही सबसिडी आहे 90%. म्हणजे राज्य सरकार हे सौर पंप घेण्यासाठी 60% सबसिडी देते आणि केंद्र सरकार हे सौर पंप घेण्यासाठी 30% सबसिडी देत आहे. म्हणजे दोन्ही मिळून 90% सबसिडी आपल्याला दिली जाते आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे सौर पंप इन्स्टॉल करताना दिसत आहेत. आता फक्त 90%च यासाठी सवलत दिली जाते किंवा अनुदान दिलं जातं असं नाहीये. तर तुम्ही जर SC प्रवर्गातून असाल किंवा ST प्रवर्गातून असाल तर तुम्हाला आणखी वाढीव 5% ही सवलत शासनाकडून दिली जाते. म्हणजे 95% रक्कम ही शासन भरतंय आणि फक्त 5% रक्कम ही आपल्या खिशातून जाणार आहे. एवढ्या युद्ध पातळीवर सरकार ही योजना का राबवतंय, यामागची कारणं काय आहेत आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत. त्यामुळं आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत सौर पंप घेतला नसेल तर नक्की सौर पंपासाठी अप्लाय करा. आणि तो सौर पंप घेताना तुम्हाला काय काय त्रास होतो, काही अडचणी येतात का, त्या सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आता मी तुम्हाला बातमी सांगितली की एका महिन्यात 45,000पेक्षाही जास्त सौर पंप हे राज्य सरकारनं फिट केलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या विहिरीवर, त्यांच्या बोरवेलवर हे सौर पंप, त्याच्या प्लेट, त्याची मोटार हे फिट होऊन ते कार्यान्वित झालेले आहेत. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकार एवढ्या युद्ध पातळीवर ही गोष्ट का करतंय? आता हे सौर पंप फिट केल्यामुळं राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. आता लक्षात घ्या, हे सौर पंप फिट केल्यानंतर 25 वर्षांपर्यंत ते काम करणार आहेत आणि शेतकऱ्यांचं जे सिंचनाचं टेन्शन आहे ते संपणार आहे. म्हणजे दिवसभर हे सौर पंप सूर्यापासून एनर्जी घेतात, त्याचा काही खर्च नाहीये. शेतकरी हे निवांतपणे दिवसा सुद्धा त्यांच्या शेतीला पाणी देऊ शकतात आणि त्यांना रात्री बेरात्री शेतीला पाणी देण्यासाठी त्यांच्या शेतात यावं लागत नाही. आता अनेकदा या गोष्टी घडायच्या की आधी इंडस्ट्रीला आपण लाईट द्यायचो, त्यानंतर घरगुती वापरासाठी आपण वीज द्यायचो, त्यानंतर मग शेतीसाठीचा विचार व्हायचा. आता या सगळ्या गोष्टीला वीज द्यावी लागत असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर आपल्या ग्रीडवर ताण यायचा आणि ग्रीडवर ताण आल्यामुळं सारखी सारखी लाईट जाणं असेल किंवा डीपी मधले प्रॉब्लेम असतील किंवा आपली यंत्रणा, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते एवढं साऊंड नसल्यामुळं कधी लाईट असायची, कधी नसायची, कधी डीपी मध्ये फॉल्ट व्हायचा, कधी 33 kV ला फॉल्ट व्हायचा. अशा अनेक गोष्टी घडायच्या. शेतकऱ्याला वेळेवर त्यांच्या पिकांना पाणी देता येत नव्हतं. आता हे पाणी देताना आल्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान व्हायचं. ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट म्हणजे रात्री बेरात्री शेतीसाठी लाईट दिली जायची आणि तेवढ्या रात्री बेरात्री शेतकऱ्यांना घरातून उठून शेतीत येऊन ते पाणी द्यावं लागायचं. आता एवढ्या रात्री आल्यामुळं जे जंगली श्वापद आहेत, म्हणजे आत्ता कसे ज्या प्रकारे बिबटे सुटलेले आहेत, ते बिबटे असतील किंवा साप असतील, विंचू असतील, याच्यामुळं शेतकऱ्यांची जीवितहानी व्हायची. शेतकऱ्यांना साप विंचू चावायचे आणि अनेक शेतकऱ्यांचा दरवर्षी यामुळं मृत्यू व्हायचा. आता यातून सुद्धा शेतकरी वाचणार आहेत आणि शेतकऱ्यांना दिवसा पाणी देता येण्यामुळं त्यांचा जीवाचा धोका हा कमी झालेला आहे आणि ते रात्री व्यवस्थितपणे झोपू शकणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या ग्रीडवर येणाऱ्या ताणाबद्दल मी बोललो आणि तेवढी वीज निर्मिती आपल्याकडे नीटपणे होत नाही, कारण की आपल्याकडे कोळसा तर भरपूर प्रमाणात आहे,
पण वीज निर्मितीसाठी ज्या क्वालिटीचा कोळसा लागतो त्या क्वालिटीचा कोळसा हा आपल्याकडे नाहीये आणि तो कोळसा आपल्याला आयात करावा लागतो. आता कोळसा आयात करताना जेवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण कोळसा आयात करू तेवढ्या मोठ्या प्रमाणावर परकीय चलन हे आपल्याला इतर देशांना द्यावं लागतं. हे परकीय चलन द्यावं लागल्यामुळं आपली जी परकीय गंगाजळी आहे ती आटायला सुरुवात व्हायची आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण यायचा. आता सूर्य हा मोफत आहे आणि एकदा हे सौर पंप हे आपण फिट केले की 25 वर्ष ते मोफत शेतकऱ्यांना वीज देणार आहेत आणि त्या विजेच्या मार्फतच ते पंप चालणार आहेत. त्यामुळं सरकारचा हा वर्षानुवर्ष होणारा आणि मोठ्या प्रमाणावर होणारा जो आंतरराष्ट्रीय खर्च आहे जो कोळशाच्या आयातीसाठी आपण करत असतो तो खर्च आता थांबणार आहे आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार वीज मिळणं हे यामागचं एक कारण आहेच, पण आणखी एक गोष्ट शासकीय पातळीवर पैशांच्या बाबतीत आहे. ती गोष्ट कोणती आहे तर ज्यावेळी शासन ही 3 फेजची लाईट वीज पंपासाठी शेतकऱ्यांना देत होतं त्यावेळी बऱ्याचदा शेतकऱ्यांना त्याचं बिल भरणं हे जमत नव्हतं. कारण की तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही देशभरात अतिशय वाईट आहे आणि त्यातली त्यात महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांची परिस्थिती ही अतिशय हलाखीची आहे. म्हणजे दरवर्षी हजारो शेतकरी हे आपल्याकडे आत्महत्या करत असतात. मग आता कर्जाचे पैसे भरायला शेतकऱ्यांकडे पैसे नाही म्हणून कर्जमाफी सरकारला करावी लागायची आणि त्यासोबतच वीज बिल माफी सुद्धा सरकारला करावी लागायची. म्हणजे शासन ज्या प्रकारे शेतकऱ्यांना वीज देत होतं ती वीज बऱ्याचदा सरकारला मोफत द्यावी लागायची आणि या सगळ्या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी शासनानं एक पर्याय निवडला. तो पर्याय म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंटचा. म्हणजे दोन्ही शासन मिळून 90% अनुदान देत आहेत आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट या गोष्टीमध्ये करतायत आणि 25 वर्षांसाठी शेतकऱ्यांचं जे विजेचं टेन्शन आहे त्यांच्या थकीत बिलाचं टेन्शन आहे त्यांच्या वीज बिल माफीचं टेन्शन आहे हे सगळं एका स्ट्रोकमध्ये संपवताना दिसत आहेत. आता ही झाली आर्थिक कारणं, पण एवढ्या युद्ध पातळीवर हे सौरपंप बसवण्यामागं फक्त आर्थिक कारणच आहेत का तर तसं नाहीये. याला पर्यावरणीय आणि जागतिक राजकारणाचा सुद्धा एक अँगल आहे. आता तो अँगल काय मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाविषयी जागरूकता ही जगातल्या सगळ्याच देशांमध्ये निर्माण होते आणि विशेषतः भारत त्यामध्ये लीड करतोय. म्हणजे सौर ऊर्जा असेल किंवा पवन ऊर्जा असेल याचा वापर कशा प्रकारे आणि इफेक्टिव्हली केला जाऊ शकतो हे भारत आता जगासमोर दाखवून देताना दिसतोय आणि यातून भारताची सॉफ्ट पॉवर ही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते. म्हणजे कोरियन ॲनिमे मूवीज जे असतात त्यानुसार त्यांची सॉफ्ट पॉवर वाढते किंवा हॉलिवूडमधून अमेरिकेची सॉफ्ट पॉवर वाढते. आता या सॉफ्ट पॉवर वाढण्यात भारताचा सोलार प्रकल्प असेल किंवा पर्यावरणपूरक जे विद्युत प्रकल्प आहेत त्यामध्ये भारत लीड घेतोय आणि पर्यावरणाच्या रक्षणामध्ये भारत सगळ्यात पुढे धावतोय आणि त्यासाठी भारताची सॉफ्ट पॉवर ही वाढताना दिसते. आता पर्यावरणासाठी भारतासारख्या देशानं प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. कारण भारत ही जगातल्या सर्वात मोठ्या लोकसंख्येपैकी एक देश आहे. म्हणजे जर आपली जनगणना ही वेळेत झाली असती तर आपण चीनला क्रॉस करून पुढे गेलोय हे आपल्या लक्षात आलं असतं. पण आता आपली जनगणना ज्यावेळी होईल त्यावेळी आपल्या हे लक्षात येईल की भारत ही लोकसंख्येच्या बाबतीत का होईना जगातली महासत्ता बनली आहे. त्यामुळं एवढ्या मोठ्या लोकसंख्येनं जर सोलारवर शिफ्ट केलं तर जे नॅचरल रिसोर्सेस आहे म्हणजे कोळसा असेल ऑइल असेल यावरची जी आपली निर्भरता आहे ती कमी होईल आणि आपले पंतप्रधान ज्या प्रकारे सांगत असतात की भारतानं आत्मनिर्भर बनण्याची गरज आहे त्या आत्मनिर्भरतेच्या दिशेनं हे एक पाऊल असणार आहे. आता या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या असतील पर्यावरण विषयक असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांना घेऊन भारत कशा प्रकारे काम करतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भारताच्या या सोलार मिशन बद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
सोबतच या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये जे रेकॉर्ड भारतानं नोंदवले आणि विशेषतः महाराष्ट्रानं नोंदवले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. धन्यवाद.